आजचा मेनू होता टमाट्याची चटणी आणि देवीशला टमाट्याची चटणी खूप जास्त आवडते. तुम्ही हा स्टॉल का अंगावर घेतला असं विचारता, कारण की मला खूप जास्त थंडी वाजत होती. मधीच हे भांडे लावायचं पण काम लागलं बरं का. कारण की ना सकाळीच घासून ठेवली होती. म्हणलं आता रॅकला लावून घ्यावं आणि पीठ वगैरे मी मळून अगोदरच ठेवते. भाजी व्हायच्या अगोदर पीठ वगैरे मळून ठेवलं ना, की छान अशा चपात्या होतात आणि मऊ पण होतात. आता ह्याच्यात मिरची आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं काम चालू होतं. कारण की वरनं हे टाकलं ना खूप छान लागते आणि अगोदर जर टाकलं ना की ते पूर्ण परतूपर्यंत आणि मऊ होऊपर्यंत आहे ना सगळं करपून जाणार, कारण की टमाट्याची चटणी अशीच बनवायची असते. नंतर या चपात्या लाटायचं काम चालू होतं. म्हणलं आज काय 5-6 चपात्या बनवायच्यात, तेवढंच बनवून घ्यावेत. आणि मध्येच मला काय आठवण आली काय नाही, म्हणलं गोड चपात्या बनवाव्यात आज. की देवेश बोलला की तुझ्या भाजीचं काम वाचलं असतं ना. मी म्हणलं तू खाणार आहेस का नाही खाणार आहेस हे काय मला माहीत नव्हतं. आणि मुलांच्या शाळेतनं आले की जरा आवडीनिवडीचं केलं की त्यांना लय बरं वाटतं. म्हणून त्याच्या आवडीनिवडीचंच काम चालू होतं बरं का म्हणलं. आणि इथं मी गोड पोळी बनवायला घेतली बरं का. आता आपण पुरण कसं भरतो तसं ते पुरण कसं बाहेर येतं, तसं याच्यातनं साखर बाहेर पडत होती. कारण की या गोड पोळीचं काम चालू होतं. म्हणून छान अशा कढीकाठ्या दाबून घेतल्या आणि छान लाटून वगैरे घेतल्या. म्हणलं याच्यामध्ये आता भारताचा नकाशा व्हायला नको. म्हणून छान असं तेल वगैरे आणि लई खायचं काम केलं. म्हणलं गरम